नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे विविध विकास कामांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा घेतला। या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा व इतर कामांसाठी 3.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। नागबर्डी देवस्थानाच्या विविध विकास कामाचा खासदार चिखलीकर यांनी घेतला आढावा। कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे देवस्थानाच्या विविध विकास कामाचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आढावा घेतला। या बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तसेच ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या। नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामां मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत। यासोबतच धार्मिक स्थळांना आणि पर्यटक स्थळांना कायापालट करण्याचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे। कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे प्रसिद्ध देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यापूर्वी करोडो रुपयाचा निधी खेचून आणला। येथे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देताना शाश्वत विकासाच्या अनुषंगाने ही त्यांच्या सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। 3.5 कोटी रुपयापेक्षाही जास्त किमतीच्या विकास कामे येथे सध्या मंजूर करण्यात आली आहेत। त्यामुळे या कामाच्या संदर्भात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली। सर्व कामे दर्जेदार आणि नियमित वेळेवर पूर्ण कराव्यात अशा सूचनाही खासदार चिखलीकर यांनी संबंधित विभागाकडे देण्यात आल्या। या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, ॲडव्होकेट किशोर देशमुख, तहसीलदार राम बोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव पाटील सावळे, प्रकाश तोटावाड, सुभाष गायकवाड, गुलाब उबाळे, सुधाकर सूर्यवंशी, केरबा पाटील वडवळे, सावळेश्वर, सरपंच केशव कदम, नागोराव शिरसाट, मारुती सूर्यवंशी, हळदाचे सरपंच हनुमंत हळदेकर, मुकिंदा हळदीकर, सुमेध गजभारे, शिवा चक्रधर, कंधार तहसीलदार बोरगावकर, पाणीपुरवठा उपयोगीकडे गुंडा येथील तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, वन अधिकारी, महावितरणचे अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागबर्डी देवस्थान एक कंधार तालुक्यातल्या गुंडा गावामध्ये आहे। नागदेवतेचं इथं मंदिर आहे। गेल्या शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि परंपरागत असलेलं भाविकाचं श्रद्धास्थान इथं यात्रा 2 वेळेस भरते। एक नागपंचमीच्या वेळेस भरते आणि दुसरी नागदिव्याच्या सणाच्या वेळेस भरते। आपण जर हा परिसर बघितला, गुंडा, बिंडा आणि दिंडा ही गावं इथं आहेत। या परिसरामध्ये हजारो लिंबाची झाडं आहेत जी कोणी लावलेली नाहीत। ती झाडं निघालेली आहेत, पण एक महात्मा असं आहे की इथल्या लिंबाचा झाडाचं पान देखील कोणी तोडत नाही। लिंबाचं झाड वाळलं किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे पडलं तरी त्याला ढकलून शेताच्या बाहेर काढत नाही। कारण आम्ही काही अनुभवलेलं नाही, पण आमच्या वडिलोपार्जित लोकांनी अनुभवलेलं आहे। हे ज्वलंत असं नागदेवतेचं हे ठिकाण आहे आणि अनेकाला याचा अनुभव आल्यामुळं इथे कोणीही लिंबाच्या पानाला, लिंबाच्या झाडाला हात लावत नाही आणि एवढी लोकांची श्रद्धा आहे। खरं तर एवढं जवळजवळ ठिकाण, आपल्याला कुठल्या देवस्थानची तुलना नाही करायची, पण एवढं जवळजवळ ठिकाण असेल असं मला कुठं वाटत नाही। नागपंचमीला लाखाच्या वर भाविक या ठिकाणी येतात आणि मला असं वाटलं की एवढं मोठं देवस्थान आहे, इथं भाविकांना निवाऱ्याची व्यवस्था नाही, ऊन वारा पाऊस। जर कधी अशा पद्धतीनं घडलं तर लिंबाच्या झाडाचा आसरा घेऊन भाविक थांबतात। महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येतो, कुटुंबासहित लोक येतात, पण इथं किमान निवाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे। ऊन वारा पाऊस याच्यापासून लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे। गावकऱ्यांनी इथं एक मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला, मंदिर बांधले, त्याही मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि इथं विकास झाला पाहिजे, या दृष्टीनं मी प्रयत्न केले। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे प्रस्ताव ठेवला आणि जवळपास 3 कोटी रुपयाचा निधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या देवस्थानासाठी माझ्या विनंतीतून मान्य केलेला। एवढ्यावरच इथं थांबणार नाही, कारण आपण बघितलं परिसर, लोकांची भावना जर लक्षात घेतली
पण सुरुवात आहे. भविष्यामध्ये आणखी येणारा निधी आणि भविष्यातली कामं या ठिकाणी आपल्याला करायची आहेत. या जर्जरलेल्या देवस्थानचा विकास झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आज आपण या ठिकाणी या कामाच्या सुरुवात करण्यासाठी एकत्रितपणानं आपण जमलेलो आहोत. त्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करणे, वर पहाडावर नागदेवची डिकमाळ आहे, तिथं जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या एकदम चढावर आहेत, त्या दुरुस्त करणे, प्रवेशद्वार निर्माण करणे, प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत रस्त्याची निर्मिती करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूनं व्यापारी बांधवांना म्हणजे छोटे छोटे व्यावसायिक जे यात्रेत येतात त्यांना बसण्याची व्यवस्था करणे आणि एक सभागृह की गोरगरीब मंडळीची जेव्हा लग्न लागतात किंवा अशा कार्यक्रमासाठी एका सभागृहाची निर्मिती करणे. याशिवाय पेवर ब्लॉक आहेत, लाईटची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. जेवढं 3 कोटी रुपयामध्ये बसणार आहे तेवढं या ठिकाणी करू. त्याच्या पुढचंही अंदाजपत्रक करू आणि कमी पडत असेल तर मला विश्वास आहे की आमचे नेते याला निधी उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही. काय सांगाल? माझं नाव रामकिशन दिगंबर कदम. इथं झाड पिढ्यानपिढ्यापासून एकाही झाडाला कुऱ्हाड लावली नाही, झाडाचा पत्ता तोडीत नाहीत, इथं सापाला सुद्धा मारीत नाहीत सर. आणि कोणाला साप जर डसला तर लिंबाचा पाला देतात आणि ते उतरून जाते. इथला माणूस परगावच्या शिवत जाऊन जरी एका माणसानं झाड तोडायचा प्रयत्न केला, परगावच्या शिवत जाऊन, त्याला संध्याकाळी कपाळाला साप चावला आणि संध्याकाळीच ते माणूस मरून गेला. त्याबद्दल इथं झाडाचं पानसुद्धा कोणी तोडीत नाही, एक काडी जाळीत नाहीत. वावरात जर झाड निघालं तर त्याला हात लावत नाहीत. इथं हजारोच का, इथं 50,000 झाड असेल या शिवमध्ये. तुम्हाला सगळ्याला बघून घेतले असताल तुम्ही, सगळं तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दिसते, अशी याची व्याख्या आहे. किती वर्षाची परंपरा आहे? किती वर्षापासून चालू? हे हजारो वर्षापासून परंपरा चालली. इथं 1-2 भाऊ आले ते पहिल्या सुरूला. भाऊ आल्यावर त्या भावाला साप चावल्यावर ते भाऊ मरण पावला. त्यानं मरते वेळेस सांगितलं, माझी बहीण येजेपर्यंत मला तुम्ही त्याचं दफनविधी करू नका, काही हरकत नाही म्हणली, पाल्यात बांधून ठेवा. बहीण किती दिवसाला येईल? 3 दिवसाला येईल म्हणला. मी तिच्या स्वप्नात जातो म्हणला. ते मेला. 3 दिवसाच्या बाद ते बहीण आली, पाल्यातलं ते सोडलं, पुन्हा त्याला पाला पाजिला आणि ते प्रेत उठून बसला. अशी व्याख्या आहे साहेब. पहिलेचे आमचे परंपरेचे वडील आजोबा हे सांगतच आलेत आणि आजपर्यंत इथं चाललेलं आहे. जत्रा केव्हा भरतील? कुठून हो, जत्रा इथं पंचमीला एक भरते. पंचमीला लांब लोक येतात. औरंगाबादपासून इथं लोक आता 2 लोक जिल्ह्यातले लोक इथं येतात. आणि दुसरी जत्रा नागदिव्याला भरते, म्हणजे सटीच्या अगोदर. ते आता ती नागदिव्याला भरते. इथं पूर्ण महिला मंडळ जमतात आणि महिला मंडळ भावानं हे तुमचे नाग दिवे उकडलेले राहतात. त्या दिवशी आमच्या या 5-6 गावामध्ये चपात्या कोणी लाटत नाही, भाकरी कोणी करीत नाही, अशी व्याख्या आहे इथली सर. खासदार साहेबांनी 3 कोटी रुपये निधी दिला, हो. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला एकदम चांगलं वाटलं साहेबांना निधी दिलेला. एवढं काही आनंद वाटला आम्हाला की सांगताच ठिकाण नाही सर. आणि कमी पडलं तर आणि ते देतात साहेब. ते आम्हाला अशी त्याची जी हे आहे, खातर आहे.